मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधल्या भाषणातून राज ठाकरेंनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली। 2014 पासूनच्या अदानींच्या वाढलेल्या उद्योगांचा मॅप राज ठाकरेंनी भर सभेमध्ये दाखवला। महाराष्ट्र अदानींच्या घशात घालण्याचा आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं ड्रग्स आणि बालिका अत्याचार प्रकरणामधल्या आरोपींना तिकीट दिल्यावरून सुद्धा राज ठाकरेंनी घणाघात केला। माणसाला सगळ्या गोष्टी दिल्यात, वीज दिली, सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम अदानी हा माणूस कधी नव्हताच 2014च्या अगोदर। आज देशातला 2 नंबरचा सिमेंटचा व्यापारी येतो। उद्या माणसाने समजा उद्या वीज बंद केली, आम्ही अंधारात। सिमेंट महाग केलं, काही बोलू शकणार नाही। सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना, सगळी विमानतळं अदानीना। महाराष्ट्रात काय परिस्थिती एकदा बघा, महाराष्ट्राचं फक्त एकदा दाखवा। महाराष्ट्रामध्ये फक्त एका ठिकाणी 2014ला फक्त गौतम अदानी एका ठिकाणी आहेत उद्योग। 2025ला बघा, ही महाराष्ट्राची स्थिती। या अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होते आहे। ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे। आज जर चुकलात, कायमचे मुकलात म्हणून समजा। तपश्चर्याने ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली, 107 आमचे हुतात्मे गेले। उद्या मुंबई गेली तर त्या पुतळ्यानंतर काय अर्थ उरतो? आणि पुतळे काय म्हणतील ते? आमचा मराठी माणूस बेसावध राहिला आणि म्हणून आम्ही मिळवलेली मुंबई आम्हाला गमवावी लागली। हे ईव्हीएम मशीन वरती लक्ष ठेवा। दुबार मतदार सकाळी 6 वाजता, मला जेवढे काय बीएलए नेमलेले आहेत, सकाळी 6 वाजता तिकडे सेंटर वरती पाहिजेत दोन्ही पक्षांचे। आणि दोन्ही पक्षातले जे सगळे लोक आहेत यांना फक्त मी एकच सांगतोय, बाबांनो, आता आपल्यातलं काही वाद नाही। आता खरी लढाई त्यांच्याशी आहे। सतर्क राहा, बेसावध राहू नका। आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला, सकाळी 7 वाजता फोडून काढा।